ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया यांनी परवानगी दिली आहे। ह्या औषधाचे बरेचसे साईड इफेक्ट आहेत। हे औषध करत असताना त्याचा एकच उपयोग आहे, याच्यापेक्षा जास्त कंपनीचा दावा नाही, हे औषधी काम करत नाही। गेल्या 2-3 दिवसापासून मला सारखे फोन येत आहेत की एक नवीन औषध निघालंय आणि औषध टाकल्यानंतर चष्मा निघून जातो। तर हे जे औषध आहे प्रेसव्ह्यू नावाचं औषध, तर याला ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया यांनी परवानगी दिली आहे आणि ही परवानगी दिल्यानंतर हे औषध भारतीय कंपनी इंटॉड यांनी तयार केलं आहे। किशोर मसूरकर आणि निखिल मसूरकर या दोघांच्या याच्यामध्ये सगळे प्रयत्न आहेत। सुरुवातीलाच एक कुठलं तरी संशोधनाचं रिसर्च प्रॉडक्ट भारतीय कंपनीने केलं, त्याबद्दल त्या दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो। प्रेसव्ह्यू काय आहे? प्रेसव्ह्यू बद्दलची माहिती देत असताना सांगतो की हे पायलोकार्पिन नावाच्या औषधापासून तयार केलं आहे। पायलोकार्पिन काय आहे? पायलोकार्पिन ही गेली 100 वर्षापासून ग्लाकोमा काचबिंदू या आजारावर वापरलं जातं आणि यामध्ये 2% असं पायलोकार्पिन वापरलं जातं। पण आताच्या काळामध्ये याचे साईड इफेक्ट व्हायला लागले, म्हणून काचबिंदूमध्ये हे हळूहळू कमी होत खूप कमी प्रमाणामध्ये वापरलं जातं। ते इतर ठिकाणी हे वापरलं जातं। मग ह्या प्रेसव्ह्यू मध्ये नवीन काय आहे? तर या इंटॉड कंपनीने हे प्रेसव्ह्यूचं 2% कमी करून 1.25% हे पायलोकार्पिन मार्केटमध्ये प्रेसव्ह्यू नावाने आणलं। याचं पीएच जे आहे, याचं पीएच 3.5 to 5.5 ठेवलं आहे आणि त्याला बफर बेस दिला आहे। कंपनीचा असा दावा आहे की या बफर बेसमुळं याचा पीएच हा डोळ्याच्या आपल्या जे अश्रू आहेत त्याच्याशी मिळतो आणि डोळ्याला त्रास होत नाही। हे औषध टाकल्यानंतर 20 ते 30 मिनिटांनी आपल्या डोळ्यात जी बाहुली असते ही बाहुली लहान होते आणि लहान झाल्यामुळे मग आपल्याला जवळचं दिसायला लागतं। हे औषध करत असताना त्याचा एकच उपयोग आहे, तो म्हणजे ज्यांचं 40 वर्ष वय झालंय आणि ज्यांना जवळचं पाहायचंय त्यांना जवळचं पाहण्यासाठी हे औषधाचा थेंब टाकल्यास 30 मिनिटांनी तुम्ही जवळचं पुढची 6 तास पाहू शकता। आणि या कंपनीचा इतकाच दावा आहे, पण ह्या औषधाचे बरेचसे साईड इफेक्ट आहेत आणि म्हणून हे औषध टाकत असताना कंपनीनेही सांगितलं आहे आणि मीही सांगतो की डोळ्याच्या डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन केल्याशिवाय हे औषध टाकता येणार नाही। दुसरं, ही कंपनी हे औषध पेशंटला विकणार नाही, त्यांच्याकडे प्रिस्क्रिप्शन असेल तरच विकेल। त्याच्यामुळे डोळ्याचे जे साईड इफेक्ट होणार आहेत ते डॉक्टर पाहतील। मग याच्यात काय साईड इफेक्ट आहेत? ह्या औषध टाकल्यामुळे डोळ्याचं चरचर करतो, डोळा लाल होतो, डोळा खजवावा लागतो, कधी कधी डोळा सुजतो आणि सारखं औषध टाकल्यामुळे आपल्या बाहुलीचा दाह होतो, त्याला अकोमोडेटिव्ह स्पाझम असं म्हणतात आणि त्याच वेळेस मग आपलं डोकं जड होऊन दुखायला लागतं। त्याचबरोबर हे औषध आयरोडोसायक्लायटिस सारख्या आजारामध्ये चालत नाही। दुसरं, हे औषध सारखं टाकल्यामुळे आपली जी बाहुली आहे ती लहान होऊन बसते, आकडून बसते, ती मोठी पुढा होतच नाही आणि म्हणून आपल्या स्नायूचं पॅरालिसिस व्हायची शक्यता असते। दुसरी गोष्ट, जर आपल्या डोळ्याला -6 पेक्षा मोठा नंबर असेल आणि हे औषध आपण सारखं टाकलं तर पाठीमागचा पडदा तुटून आपली नजर जाण्याची शक्यता पण असते, म्हणजे या औषधामुळे नुकसानही होऊ शकतं। आणि म्हणून अशा सगळ्या रुग्णांना आपला जो रेटिना आहे ह्या पेरिफेरल म्हणजे बाजूचा सगळा रेटिना तपासून त्याच्यात काही छिद्र नाहीत ना, त्या काही आजार नाही ना, हे पाहिल्यानंतरच हे औषध टाकता येणार आहे। आणि म्हणून हे औषध टाकल्यानंतर मग चष्मा जातो का? हे औषध टाकल्यानंतर चष्मा जात नाही। हे औषध तयार करत असताना त्याच्या मागचं ध्येय एवढंच आहे की हे औषध टाकल्यानंतर 40 वर्षानंतर लागणारा जवळचा नंबर हा 6 तासासाठी लागत नाही। मग पुढे आणखी काय होऊ शकतं का? जर 3 तासांनी टाकलं तर 9 तासापर्यंत लागत नाही, याच्यापेक्षा जास्त कंपनीचा दावा नाही, हे औषधी काम करत नाही। म्हणून ह्या औषधाने आपण चष्मा घालू शकत नाही। पण आजच्या ह्या युगामध्ये आपण असं पाहिलंय की सोशल मीडियाच्या युगामध्ये, आपण व्हॉट्सअपच्या युगामध्ये पाहिलंय की या औषधाची चर्चा अशी झाली की थेंब टाका आणि चष्मा घालवा। हे चुकीची झालेली प्रसिद्धी आहे। थेंब टाकून चष्मा जात नाही, थेंब टाकल्याने तुम्हाला 6 तास जवळचं वाचता येतं, दूरच्यासाठी चष्मा जात नाही। हे औषध टाकल्याने तुम्हाला मोतीबिंदू असेल तर तुम्हाला ब्लर दिसतं, नीट दिसत पण नाही आणि म्हणून डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे। त्याचबरोबर हे औषध टाकलं तर दूरचं कमी दिसू शकतं, त्यामुळे डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे। आणि म्हणून हे औषध आज मार्केटमध्ये आलंय, याचं आपण अभिनंदन यासाठी करायचं आहे की भारतीय कंपनी एक रिसर्च करते आहे
रिसर्च झाल्यानंतर त्याला प्रॉस आणि कोन्स असणार, त्याचे दोन्ही असणार, म्हणजे चांगला उपयोग आणि वाईट उपयोग, म्हणजे त्याचे साईड इफेक्ट पण असणार. पण पुढे चालून जसं आपण आता काचबिंदूत 100 वर्षांनी हे औषध बंद केलं, तसं पुढे चालून एक चालना, आज पुढे जवळचं वाचण्यासाठीचा लेसरने चष्मा होत नाही, जात नाही. तसंच आपल्या डोळ्यात लेन्स टाकावा लागतो मल्टीफोकल. त्याच्याबरोबरच हे एक दुसरं औषध जर आपलं मार्केटमध्ये आलं तर जवळच्या वाचणाऱ्यांना की हा चष्मा न लावता 6 तास तरी वाचता येणार आहे. म्हणून आपण सुरुवातीला हे फायदा आहे असं समजूया, पण त्याचबरोबर कॉशन ठेवूया. यामुळे चष्मा निघून जात नाही, तर यामुळे चष्मा राहतोच. फक्त एवढंच आहे की त्या 6 तासात आपला चष्मा लागत नाही, म्हणून थेंब टाकल्याने चष्मा जात नाही. थेंब टाकल्याने जवळचा वापरता येतो आणि प्रेसबायासाठीच हे औषध कंपनीने तयार केलं आहे. त्यांचा दावा दुसरा नाही आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची गरज आहे. हे औषध टाकत असताना आता लगेच औषध आलं, लगेच आज आम्हाला फोन आले की मार्केटमधून आणू का. मार्केटमध्ये ऑक्टोबर मध्ये येणार आहे. या औषधाची किंमत 350 रुपये आहे आणि जेव्हा घ्याल तेव्हा डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळणार नाही आहे. पण तुम्हाला 40 वर्षाचे असाल आणि आजार नसेल तर हे औषध टाकून जवळचं वाचता येणार आहे. इतकंच या औषधात आहे. आणि म्हणून जे काही प्रश्न विचारले जातात तर त्याला सगळी माहिती द्यावी, याच्यासाठीच मी हे आपल्या समोर येऊन म्हणजे तुमच्या समोर ही माहिती देत आहे. मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान झालं असावं, म्हणून आलेल्या औषधाचं स्वागत करूया. पण हे औषध वापरत असताना संपूर्ण काळजी घेऊया.